श्रीराम समर्थ. सार्थ श्रीदासबोध. दशक 5वा. समास पहिला. गुरुनिश्चय. गुरु तो सकळांसी ब्राह्मण, जरी तो जाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. श्री समर्थांच्या काळी समाज रचनेमध्ये ब्राह्मणाला फार महत्त्व होते. तो बुद्धिमान होता व विद्येने पुढारलेला होता. वैदिक जीवन पद्धतीची परंपरा त्याने कशी तरी टिकवून धरली होती. व्यवहारामधील धर्मकर्मामध्ये त्याच्या शब्दाला फार किंमत असल्याने तो एक प्रकारे गुरुत्व मिरवित होता. पण भगवंताच्या बाबतीत तो मार्गदर्शन करू शकत नव्हता. उलट असे मार्गदर्शन करणाऱ्या संतांना त्याने वेडेपणाने विनाकारण विरोध केला आणि तो स्वतःचे महत्त्व घालून बसला. संतांनी त्याला न दुखवता लोकसंग्रह केला. म्हणून या समासामध्ये श्री समर्थांनी व्यवहारात त्याचे मोठेपण मान्य केल्यासारखे दाखवून परमार्थात ते चालणार नाही असे मोठ्या खुबीने पण स्पष्टपणे सांगितले आहे. ब्राह्मण हा सर्वांचा गुरु आहे. तो क्रियाहीन असला तरी, म्हणजे तो ब्राह्मण धर्माने वागत नसला तरी त्यालाच अगदी मनापासून शरण जावे. अहो ह्या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे, विष्णूने शिवस्स मिरविणे, तेथे इतर ते किती. अहो या ब्राह्मणासाठी नारायणाने अवतार घेतला, विष्णूने श्रीवत्स म्हणजे भृगूने मारलेल्या लाथेची खूण मिरविली, तेथे इतरांची किंमत किती. ब्राह्मण वचने प्रमाण, होती शूद्रांचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण, ब्राह्मणाचे निमंत्रे. ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानतात. त्याच्या वचनाने शूद्र सुद्धा ब्राह्मणाच्या योग्यतेस चढतात. ब्राह्मणाच्या वचनाने मंत्राने दगडामध्ये देवपण अवतरते. मुंजी बंधने विरहित, तो शूद्रची निभ्रांत, द्विजन्मी म्हणोनी सतत, द्विजयसे नाम त्याचे. ज्याची मुंज झाली नाही तो जन्माने ब्राह्मण असला तरी निसंशयपणे शूद्रच असतो. मुंज म्हणजे दुसरा जन्म, म्हणून ब्राह्मणाला नेहमी द्विज असे म्हणतात. सकळांसी पूज्य ब्राह्मण, हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण, वेदविरहित ते अप्रमाण, अप्रिय भगवंता. सर्वांनी ब्राह्मणाला पूज्य मानावे अशी वेदाज्ञा आहे. ती सगळ्यांनी प्रमाण मानावी. जे वेदाच्या उलट आहे ते अप्रमाण मानावे. ते भगवंताला पण आवडत नाही. ब्राह्मणी योगयाग व्रते दाने, ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे, कर्ममार्ग ब्राह्मण विणे होणार नाही. ब्राह्मणांच्या मदतीने ज्योतिषातील योग, होम, हवन, व्रते, दाने, तीर्थयात्रा व तेथील कर्मे होतात. ब्राह्मणां वाचून कर्ममार्गाचे आचरण होणार नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ, विप्रवाक्ये करोनी. ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत वेदच होय. ब्राह्मणालाच देव समजावा, त्याच्या वचनाने सर्व इच्छा सफल होतात. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती, होऊन जडे भगवंती, ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी. ब्राह्मणाची पूजा केली तर मन शुद्ध होते व वृत्ती भगवंताच्या ठिकाणी जडते. ब्राह्मणाचे तीर्थ घेतल्याने माणसाला उत्तम गती लाभते. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, आनयातीसी पुसे कोण, परिभगवंतासी भाव प्रमाण, येरा चाड नाही. लक्ष भोजन घालण्यासाठी ब्राह्मणच लागतात. इतर जाती चालत नाहीत. भगवंत फक्त अंतःकरणातील शुद्ध भाव तेवढा पाहतो. इतर गोष्टींची तो किंमत ठेवीत नाही. असो ब्राह्मणा सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती, जरी ब्राह्मण मूढमती, तरी तो जगद्वंद्व. असो ब्राह्मणाला मोठमोठे देव देखील नमस्कार करतात. तेथे माणसांना बिचाऱ्यांना कोण विचारतो.
ब्राह्मण बुद्धिहीन असला तरी तो सर्वांना वंद्य असतो. अंतेज शब्द ज्ञाता बरवा, परितो नेऊन काय करावा. ब्राह्मणा सन्निध पूजावा, हे तो न घडे की. एखाद्या अंत्यजाला पुष्कळ शब्दज्ञान असले तरी तो उपयोगाचा नाही. ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही. जे जना वेगळे केले ते वेदे अभेरिले, म्हणून तयासी नाम ठेवले पाषांड मत. लोकरीतीला सोडून काही वेगळे करणे वेदाला मान्य नसते, म्हणून त्याला पाखंड म्हणतात. असो जे हरिहरदास, तयास ब्राह्मणे विश्वास. ब्राह्मण भजने बहुतांश पावन केले. असो जे शिवाचे ते विष्णूचे भक्त आहेत, त्यांची ब्राह्मणांवर श्रद्धा असते. ब्राह्मणांना पूज्य मानल्याने पुष्कळ लोक पावन झाले. ब्राह्मणे पाविजे देवाधिदेवा, तरी किमर्थ सद्गुरु करावा. ऐसे म्हणाल तरी निज ठेवा, सद्गुरु वीण नाही. वेद परंपरेचे व लोक परंपरेचे वर्णन अंतापर्यंत झाले. ब्राह्मणांची बाजू उचलून धरावी हा काही श्री समर्थांचा हेतू येथे नाही. लोक परंपरेमध्ये ब्राह्मणाला गुरुत्व असताना आणखी सद्गुरू कशास हवा त्याचे कारण सांगतात. ब्राह्मणाला पूज्य मानल्याने जर मोठ्या देवापर्यंत पोहोचता येते, तर सद्गुरू कशास करावा, त्याची का जरूर काय असा प्रश्न येतो. आपला आत्मस्वरूपाचा जो ठेवा आहे तो सद्गुरू शिवाय मिळत नाही, म्हणून सद्गुरू करावा हे त्याचे उत्तर आहे. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, परिज्ञान नव्हे सद्गुरू वीण. ब्रह्मज्ञान नसता सीण, जन्म मृत्यू चुकेना. आपण जी धार्मिक कृत्ये करतो त्यांच्यापुरता ब्राह्मण पूज्य मानावा हे बरोबर आहे, पण आत्मज्ञान मात्र सद्गुरू वाचून प्राप्त होत नाही आणि ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू काही चुकत नाहीत व नुसते दुःख मात्र भोगावे लागते. ब्राह्मण कितीही चांगला असला तरी तो देहबुद्धीमध्ये राहणारा सामान्य स्वार्थी माणूस असतो. तो कोणी कुणाला भगवंत स्वरूपापर्यंत पोहोचवू शकत नाही. ब्रह्मज्ञानी सत्पुरुषच ती गोष्ट करू शकतात. सद्गुरु वीण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहताच गेले. सद्गुरूंनी कृपा केल्याखेरीज ब्रह्मज्ञान होणार नाही आणि ते ज्ञान नाही तोपर्यंत अज्ञानी माणसे या दृश्याच्या प्रवाहात वाहून जातात. ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले, म्हणून सद्गुरूची पाऊले सदृढ धरावी. आत्मज्ञान करून न घेता जे जे काही माणूस करतो ते ते अज्ञानातून होत असल्याने पुन्हा जन्म घेण्याचे कारण होऊन बसते. म्हणून ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंची पाऊले त्यांचे चरण घट्ट धरावे. सद्गुरूला शरण जाऊन ज्ञान करून देण्याबद्दल प्रार्थना करावी. जयास वाटे देव पहावा, तेणे सत्संग धरावा. सत्संगे वीण देवाधिदेवा, पाविजेत नाही. भगवंताचे दर्शन व्हावे असे ज्यास खरोखर वाटते त्याने संतांची संगत धरावी. सत्संग केल्याखेरीज भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. संत हाच सद्गुरू होऊ शकतो, म्हणून सत्संग करावा असे सांगत असता सद्गुरूचा सहवास करावा हा खरा हेतू आहे. नाना साधने बापुडी, सद्गुरु वीण करती वेळी. गुरुकृपे वीण कुडकुडी व्यर्थची होती. 20वे शतक विज्ञान प्रधान युग आहे. या युगामध्ये परंपरा न मानता स्वतंत्रपणे बुद्धी चालविण्यास फार महत्त्व आहे. राजकारणी पुरुषांना समाजात मोठेपणा आहे. श्री समर्थ ज्या कालात जगले ते धर्मप्रधान युग होते. त्या युगात परंपरेला फार महत्त्व असून बहुजन समाज श्रद्धावंत होता. त्यामुळे धर्माचार्यांना समाजामध्ये फार मोठेपणा होता. ब्राह्मण आपल्याकडील धर्माचार्य असल्याने व्यक्तीच्या खाजगी जीवनात आणि सामाजिक समारंभात
त्याचा महत्त्वाचा कार्यभाग असे. त्यांच्या देखरेखीखाली चालणाऱ्या अनेक कृत्यांचा उल्लेख करून ती कर्मे केल्याने कदाचित पुण्य मिळेल व पण आत्मज्ञान होणार नाही असे श्री समर्थ स्पष्ट सांगत आहेत. वेडी अज्ञानी माणसे सद्गुरूचे मार्गदर्शन नसल्यामुळे निरनिराळी हलक्या दर्जाची मामुली साधने करतात, पण सद्गुरूची कृपा नसल्याने त्यांचे श्रम वाया जातात. कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने गोरांजने धूम्रपाने साधिती पंचाग्नी. कोणी कार्तिक स्नाने व माघ स्नाने करतात, कोणी व्रते उद्यापने व दाने करतात, कोणी गोरांजने धूम्रपाने करतात, तर कोणी पंचाग्नी साधन करतात. गोरांजन म्हणजे स्वतःस जाळून घेणे, धूम्रपान म्हणजे झाडास उलटे टांगून घ्यायचे, खाली केलेला धूर पिऊन तप करायचे. पंचाग्नी साधन म्हणजे भर उन्हाळ्यात 4 बाजूला विस्तव पेटवायचा, 5वा डोक्यावर सूर्याचा ताप सहन करून तप करायचे. अशा देह कष्टाने परमार्थ साधत नसतो. हरिकथा पुराण श्रवण आदरे करती निरूपण, सर्व तीर्थे परम कठीण फिरती प्राणी. कोणी हरिकथा व पुराणे श्रवण करतात, कोणी मनापासून प्रवचने करतात, कोणी अतिशय कठीण असलेल्या तीर्थयात्रा करतात. झळफळीत देवतार्चने स्नाने संध्या दर्भासने, टिळे माळा गोपीचंदने ठसे श्रीमुद्रांचे. कोणी देवाची अगदी झकपक पूजा करतात, कोणी स्नान संध्या करतात, कोणी दर्भासने वापरतात, कोणी गोपीचंदनाचे टिळे लावून गळ्यात माळा घालतात, तर कोणी वैष्णव मुद्रांचे ठसे लावतात. यांनी काही परमार्थ साधत नाही. अर्धपात्रे संपुष्ट गोकर्णे मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे, नाना प्रकारची उपकरणे साहित्य शोभा. अर्धपात्रे म्हणजे देवतांना अर्ध देण्यासाठी ताम्हणे, संपुष्ट म्हणजे देव ठेवण्याचा करंडा, गोकर्णे म्हणजे गायीच्या कानासारखा आकार असलेली चांदीची किंवा तांब्याची भांडी, मंत्रयंत्रांची ताम्रपर्णे म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर शास्त्रविधीने लिहिलेले मंत्र आणि आकृती, त्या आकृतींना देवतांची यंत्रे म्हणतात. काही लोक ही भांडी अनेक प्रकारची लहान मोठी पूजेची भांडी आणि इतर पूजा साहित्य अत्यंत सुंदर व सुशोभित ठेवतात, पण हे काही भगवंतापर्यंत पोहोचवित नाही. घंटा घणाघणा वाजती, स्तोत्रे स्तवने आणि स्तुती, आसने मुद्रा ध्याने करती प्रदक्षिणा नमस्कार. काही लोक घणघण घंटा वाजवितात, काही लोक स्तोत्रे म्हणतात, भगवंताचे स्तवन करतात, त्याची स्तुती गातात. काही लोक आसने करतात, मुद्रा करतात, ध्यान लावून बसतात, पण तर काही लोक नुसत्या प्रदक्षिणाच घालतात. एवढ्याने परमार्थ पदरात पडत नाही. पंचायत्न पूजा केली, मृत्तिकेची लिंगे लाखोली, बेले नारी केळे भरली, संपूर्ण सांग पूजा. कोणी पंचायतनाची पूजा करतात. गणपती, शाळीग्राम, शंकर, सूर्य आणि देवी मिळून पंचायतन होते. कोणी मातीच्या लिंगांची लाखोली करतात. मातीचे शिवलिंग करायचे व त्यास बेल, नारळ, फळे, फुले वाहून अगदी यथासांग पूजा करायची. अशी 1,00,000 लिंगांची पूजा केली म्हणजे लाखोली होते. असल्या लाखोलीने भगवंताचे दर्शन होत नाही. उपोषणे निष्ठा नेम, परम सायासी केले कर्म, फळची पावती वर्म चुकले प्राणी. काही लोक उपवास करतात, काही लोक एखादा नेम निष्ठेने चालवतात. सांगण्याचा हेतू असा की पुष्कळ लोक अशा प्रकारची कर्मे अतिशय कष्ट करून करतात, त्याचे काही फळही त्यांना मिळते, परंतु भगवंताच्या प्राप्तीचे खरे वर्म किंवा रहस्य या लोकांच्या हाती लागत नाही. त्या कर्माच्या पायी लोक आत्मज्ञानाचे वर्म चुकतात. आतापर्यंत सांगितलेली सारी कर्मे धर्माच्या दृष्टीने मोठी पुण्यकर्मे असतील, परंतु ती एक जात देह बुद्धीला धरून असल्याने दृश्याची आसक्ती अधिक घट्ट करतात. त्यांच्यामुळे माणूस भगवंताला प्रपंचातील वस्तू मिळविण्याचे साधन बनवितो. म्हणून अशी कर्मे जन्मभर केली
तरी आत्मज्ञानाचे रहस्य उकलत नाही. श्रीराम समर्थ.